गुड मॉर्निंग. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आज 29 जून 2026 सोमवार आहे आणि सकाळचे 6 वाजलेले आहे. मी आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे आणि आज आहे वटपौर्णिमा, वटसावित्री पौर्णिमा. तर वटसावित्री पौर्णिमेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना, माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सला खूप खूप शुभेच्छा. आणि सकाळी सकाळी तयार म्हणजे मी साधीच साडी घातलेली आहे आणि मी चालली वडाची पूजा करायला. तुम्ही विचार करत असाल एवढ्या सकाळी ही का चालली, तर मला ना दिवसभर कुठेतरी जायचं आहे आज बाहेर. ते पण मी तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा, व्हिडिओ छान असणार आहे. चला आता वडसावित्रीची म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करायला. तरी इथं माझं पूजेचं ताट वगैरे ना मी हे रात्रीच भरून ठेवलं होतं. आता फक्त ताजी ताजी फुलं आणली बाहेरून. आमच्या बंगल्याच्या बाहेरच फुलांची झाडं आहे, गुलाबाचं आहे, धोत्र्याचं आहे, गोकर्णाचे आहे. बेल पण रात्रीच खुडून ठेवला होता, कारण सोमवारी बेलाच्या झाडाला हात नाही लावत. जास्वंदाचे आहे, सर्व फुलं वगैरे आणली. मुलीचं ताट रात्री भरून ठेवलं होतं बाकीचं. आता डब्यामध्ये पंचामृत वगैरे घेतलं आणि मी चालली वडाच्या झाडाची पूजा करायला. तर आमच्या घरापासून जवळच आहे ना, इथं वडाचं झाड आहे. तर इथं 5 झाडं एकत्र आहे, वड, पिंपळ, बेलाचं, उंबराचं आणि लिंबाचं. तर इथे मी वडाच्या झाडाची पूजा करायला आली आहे. इथे मस्त महादेवाची पिंड, नंदी आहे. तर मी इथे छान पूजा वगैरे केली. ते बघू शकता तुम्ही. तर इथे आमच्या घरापासूनच हे छोटंसं म्हणजे भरपूर मोठं वडाचं झाड आहे. इथेच इथे दरवर्षी पूजा करायला. इथे माझी पूजा वगैरे झाली आहे, सकाळीच लवकर पूजा झाली आणि आता मी निघाली. चला, तर मी पूजा करून आली आणि ही बघा, ही बॅग मी रात्रीच पॅकिंग करून ठेवलेली होती. रामकृष्ण हरी. तर आज आहे 29 जून सोमवार आहे आणि आजपासून आहे ना पंढरपूरची म्हणजे त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर ही वारी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी आज निघणार आहे. तर मी चाललेली आहे त्र्यंबकेश्वरला. त्याच्यामुळे मी सकाळी सकाळी लवकर पूजा करून आली आणि आता सकाळचे 7 वाजलेले आहे. सगळं घरातलं काहीच नाही आवरलं. आता रोहिणी आहे घरामध्ये आवरायला आणि मी निघाली आता बसस्टँडवर त्र्यंबकेश्वरला जायला. तर चला वारीला. तर तेजसनी सकाळी सकाळी मला बाईकवरून बसस्टँडवर सोडून दिले. तर बसस्टँडवर आली मी इथे सिन्नरच्या, कारण आम्ही ना बसने जाणार आहे त्र्यंबकेश्वरला. हे बघा बसस्टँडवर सकाळी सकाळी भरपूर प्रवासी आहे. आणि बघा ही आहे पुष्पाताई. रामकृष्ण हरी माऊली. हे बघा हे दाजी आहे आणि हे बघा ह्या ताई आमच्यासोबत. आणि हे बघा ही आमची नवीन मेंबर ॲड झालेली आहे. तिथे नाव काय ग तुझं? हे बघा ही मायाताई आहे, ही पुष्पाताईची बहीण म्हणजे माझी पण बहीण आहे. आता आम्ही 3 जणी बहिणी चाललोय वारीला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. चला काढून देतो ना. आणि नाशिकपर्यंत येईपर्यंत आम्हाला जागा नव्हती, आम्ही उभ्याने आलो आणि आता नाशिकमध्ये आल्यानंतर आम्हाला जागा भेटली. काय माहीत आहे, आम्ही मस्तपैकी बसून चाललोय. आता नाशिकपासून डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला झाला. चला, म्हणजे आम्ही मुंबई नाक्यापर्यंत आलेलो, तिथे नव्हती ऑलरेडी जागा. आता जागा भेटली, आम्ही शांततेने बसतोय आणि आता चाललोय त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी. आम्ही यात्रा बोलतोय पण इकडे काय बोलतात त्याला, दिंडी बोलतात. वारीने जातो. आता ही मुंबईची ना, हिला काही माहित नाही, आम्ही चाललोय वारीला. चला, पण आता शिकेल मी सर्व. हाय गाईज, हाव आर यू? फाईन. हे बघा ही माझी फ्रेंड आहे माया, तिची ओळख तुम्हाला करून दिली नाही अजून मी. आता अजून आम्ही एवढ्या मैत्रीण झालो नाही, पण होऊन जाऊ. झालंय कारण आम्ही दोघे सारख्याच, त्याच्यामुळे आमची मैत्रीण लगेच होणार, माहिती नाही. आणि सकाळी 7:30ला बसमध्ये बसलो होतो आम्ही
आणि आता 9:30 वाजलेले. आम्ही पोहोचलोय त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये. हे बघा, आणि इथूनच गर्दी किती त्र्यंबकेश्वरमध्ये बघू शकता तुम्ही. आणि हे बघा, इथं माया आहे आणि इथे पुष्पाताई आहे. आम्ही आता 9:30 वाजता बसमधून उतरलो आणि आम्ही चाललो आहोत कुशावर्तावर. आता आंघोळी करायचं का गं? हो. आता जमलं तर आम्ही कुशावर्तावर आंघोळी करू, नाहीतर हातपाय धुवू आणि आम्ही दर्शनाला जाऊ. तर चला, तुम्ही पण चला आमच्या बरोबर. हरी माऊली, चला तुम्ही पण आमच्या बरोबर. चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम पांडुरंग 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 असं आम्ही टाळकऱ्यांबरोबर जाणार आहे. चला सर्वे चला. कमीत करत आहे का? ऑल द बेस्ट तर करा सर्वांनी आम्हाला. आम्ही पाय पाय जाणार आहोत. ही बघा, माझी नवीन मैत्रीण आहे माया. मायाने सांगितलं आम्हाला सगळ्यांनी ऑल द बेस्ट करा. बघू आता किती लाईक येतात, किती शेअर येतात, हो हो. आणि किती ऑल द बेस्टचे आम्हाला कॉमेंट्स येतात. थँक्यू सो मच. लव यू. ओके, बाय. बाय बाय. इथे 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 तर आता आम्ही श्री क्षेत्र कुशावर्त इथे आलेलो आहे. इथे हातपाय वगैरे धुतो आणि देवदर्शन करतो. भाऊ जरा बाजूला वा. एक मिनिट तर इथं आम्ही ना आता गंध लावून घेतोय. हे बघा, पुष्पाताईंनी गंध लावला आणि मायाताई लावते आणि मी पण गंध लावून घेते आणि देवदर्शन करून आम्ही पुढे जातो दर्शनाला. जय भोले. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. सुंदर लावलं. थँक्यू. खूप छान गंध लावला. थांब. तर आम्ही इथे कुशावर्तावर आहे ना हातपाय धुतले. आंघोळ करायला एवढा वेळ नव्हता, कारण आम्हाला प्रस्थानाच्या ठिकाणी जायचं आहे, तिथला सोहळा बघायचा आहे. तर हातपाय धुतले, देवदर्शन केलं आणि आम्ही छान गंध लावला आहे. हे बघा पुष्पाताई, ही बघा माया. जायचं माया पुढे? आता पुढे जायचं का माया? हो, तू तिकडे बोलशील तिकडे. कुठे जायचंय सांग. चालेल. कुठे पण यायला तयार. एक तर दर्शनाला चल, नाही तर सोहळा बघायला चल. दोन्हीकडे आपण तयार आहे. चालेल कारण चालेल. वारीतच जायचं आहे ना, मग काय. आणि हे चला बघा, सर्वांनी. आणि हे बघा इथे जय मागे हरी. मागे वडाचं झाड आहे ना, तर बऱ्याच काळ सुहासनीने पूजा केलेल्या दिसत आहे. तर चला. झाली का? आणि आता आम्ही आलो आहो संत श्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज समाधी संस्था त्र्यंबकेश्वर मंदिर येथे. इथूनच आता दिंडीचं प्रस्थान होणार आहे. ते बघा, इथे बरेच वारकरी माऊली आलेले आहे. घालताय ना ते. तर चला. तर इथे संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या मंदिराच्या बाहेर बरेच भाविकांची, वारकऱ्यांची गर्दी झालेली दिसून येते. आणि हे बघा, निवृत्तीनाथ महाराज यांचा रथ सजवलेला आहे. विश्वगुरू असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. आणि निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर पण खूप सुंदर सजवलेलं आहे. तर इथे बराच मोठा सोहळा असतो ज्यावेळेस प्रस्थान व्हायचं त्यावेळेस. हे बघा, हा आहे निवृत्तीनाथ महाराज यांचा रथ. इथे बरेच भाविक वारकरी फोटो काढत होते. आणि इथे मंदिरामध्ये ना आम्ही दर्शन वगैरे केलं. तर आता मंदिराचं खूप छान सजावट केलेली आहे. मंदिराचं तसं बांधकाम चालू आहे, पण आता बांधकामाचं साहित्य थोडं बाजूला ठेवून इथे छान फुलांची सजावट वगैरे केलेली आहे, लायटिंग केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि मंदिरामध्ये ना आज पालखीचं प्रस्थान होणार आहे, त्यामुळे इथे ना सत्कार म्हणजे प्रस्थान सोहळ्याची पूर्व जी तयारी असते ती तयारीच्यानुसार येथील कार्यकर्ते, सर्व ट्रस्टी मंडळ सर्वांना सूचना देत आहे. कारण कसं 51 दिंड्या पंढरपूरकडे रवाना होतात, तर सर्व दिंडी प्रमुख इथे आलेले असतात आणि त्यांना सर्व सूचनांचं, नियमांचं पालन करण्याबाबत सांगितलं जातं. आणि तसंच सर्वांचा श्रीफळ, शाल देऊन सत्कार करण्यात येतो. तर तो कार्यक्रम इथे चालू आहे. परंपरा इथे जोपासली गेली. हरिपाठ झाल्यानंतर ती गुरुपरंपरेच्या भागामध्ये जातात. त्यामध्ये तर आम्ही इथे दर्शन लाईनला उभं होतो आणि दर्शन लाईनला पण बरीच गर्दी होती. हे बघा, आणि सगळं ओलं श्री आम्ही बसलो, सगळं ओलं. पालखी सोहळा प्रमुखांचे असते, नाठी महाराजांचे असते, महाराजांचा सन्मान. लक्षात घ्या, प्रहाराची सेवा मोठी आहे. प्रत्येक दिंडीला 5 वर्ष विनंती केली होती. दिंडी नावाप्रमाणे चौका समाज आपली जागर पुकारायचा. पण मग
दिंडेवाले काही आले नाही, मोजकेच फक्त आले. तर यावर्षी लक्षात घ्या, इकडनं जाताना जरी एक दिवस घेतला आपण रात्रीचा पाला, पण तिला तर हेच आहे. तर इथे 51 दिंडींच्या दिंडी प्रमुखांचा तसेच विनेकरांचा सत्कार चालू आहे आणि या सत्कार सोहळ्याला दिंडी प्रमुख अध्यक्षा सौ कांचनताई जगताप स्वतः उपस्थित झालेला आहे. तो सोहळा इथे चालू आहे. उपस्थित आहे संस्थांच्या वतीने भेटा द्या, महाराजांना भेटा द्या. भगवा द्या त्यांना, पांढरा नाही भगवा. तर येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर मध्येही ना पालखी ठेवलेली संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथांची. आम्ही इथे दर्शन वगैरे घेतलं आणि फोटो वगैरे काढले. तसंच आम्ही सर्वांनी ना तुळस डोक्यावर घेऊन पण आम्ही इथे फोटो काढले. रामकृष्ण हरी तर इथे त्र्यंबकेश्वर संस्थांतर्फे भाविकांसाठी म्हणजेच वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं म्हणजे जेवणाचं आयोजन केलेलं आहे. तर भरपूर वारकरी इथे जेवण करताय. तर हा सोहळा पाहण्यासाठी वरुण राजाला पण राहावलं नाही आणि वरुण राजाचं आगमन झालंय. मस्तपैकी पाऊस आला आहे आणि खूप छान वाटतंय अशा वातावरणात पाऊस आला तरी पण. हे बघा भाविकांची उत्साह तुम्ही बघू शकता. छत्री घेऊन वारकरी चाललेले आहे. हा सोहळा दर्शन बंद करा, जोरदार दर्शन बंद करा. भाविकांना विनंती, आता दर्शनाची रांग लावू नका. जे दर्शन ते त्या ठिकाणी उभे राहा. तर आता इथे दुपारचा 1:30 वाजलेला आहे आणि आता आहे ना थोड्याच वेळात पालखीचं प्रस्थान होणार आहे. तर इथे आता भजन आयोजित केलेले आहे आणि ते भजन चालू आहे. आणि भजन वगैरे झाल्यानंतर इथे रथासाठी लागणारे बैल आणि नगाऱ्यासाठी लागणारे बैल अशा 2 बैल जोड्या इथे आलेल्या आहे आणि आता थोड्याच वेळात इथे पालखीचं प्रस्थान होत आहे. रस्त्यामध्ये असलेले भाविक कृपया थोडे बाजूला हो. तर इथे प्रस्थानासाठी नाशिक जिल्ह्याचे खासदार माननीय श्री राजाभाऊ वाजे तसेच मंत्री महोदय गिरीश महाजन, आदित्य ठाकरे आदी राजकीय मंडळी पण उपस्थित झालेले होते. रथावरती तुम्हाला दिसत असतील. इकडे त्या टप्प्या पडत नाही ना. तर इथं बऱ्याच राजकीय नेत्यांचं आगमन झालेलं आहे. गिरीश महाजन हे बघा, तसेच आदित्य ठाकरे हे पण प्रस्थानासाठी आलेले रथावर बघा. अशा प्रकारे अतिशय जल्लोषात आणि उत्साहात मंगलमय भक्तिमय वातावरणामध्ये संतश्रेष्ठ विश्वगुरू संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान त्र्यंबकेश्वरपासून निघाले आणि अतिशय हळूहळू मार्गक्रमण करत ही दिंडी पुढे चाललेली आहे. गाडी
तसेच या प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी सोनी टी व्ही, ABP माझा, साम टी व्ही तसेच बऱ्याच न्यूज चॅनलचे कार्यकर्तेही आपल्या कॅमेऱ्या घेऊन हजर होते. आणि आता पालखी श्री त्र्यंबकेश्वरांच्या मंदिरापाशी आलेली आहे. तर आजचा पहिला मुक्काम असल्याने जवळच 3 किलोमीटर अंतरावर पेघलवाडी म्हणून आहे, तिथे आजचा मुक्काम आहे. तर तिथे दिंडी पोचलेली आहे, हे बघा. आणि पोचल्यानंतर नेहमीप्रमाणे इथे आरती वगैरे झाली. अशा प्रकारे आजचा आमचा दिवस गेला आणि आता इथून पुढे 30 दिवस मी दिंडीमध्ये राहणार आहे. 29 जून रोजी पालखीचं प्रस्थान झालं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. तरी तुम्हाला रोज मुक्काम कुठे आहे ते समजत जाईल, तरी रोज व्हिडिओ नक्की बघत जा. बाय. रामकृष्ण हरी. आणि हो, हा प्रस्थानाचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. गुड नाईट. लव यू ऑल. बाय.